जरांगे पाटलांचा माझा संबंध अत्यंत स्नेहपूर्वक आहे, मैत्रीचा आहे. म्हणून आपल्या माणसाला भेटण्यात मला वाटतं मला तो आजचा वेळ मी त्यांच्यासाठी दिलेला आहे. पण जवळपास अर्धा पाऊण तास चर्चा झाली. मग आमच्या राजकारणाव्यतिरिक्त सुद्धा किंवा याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही विषय असतात त्याच्याशी चर्चा केली. मित्रत्वामध्ये बाकी विषयावर आम्ही चर्चा करत नाही, परंतु थोडा बहुत जी काय राजकारणावर चर्चा होते, काय चाललंय, महाराष्ट्रातलं वातावरण कसं आहे, कोण कसं आहे, त्यांना त्याच्याशी राजकारणाशी त्यांचा संबंध नसल्यामुळे ते जास्त त्या विषयावर खोलात जात नाही. परंतु एकंदरीत परिस्थितीबद्दल आम्ही एकमेकाशी चर्चा केली. बाकी इतर विषय नव्हते. एक मित्र म्हणून मी त्यांना आवर्जून नेहमी विचारपूस करत असतो, भेटत असतो आणि आज वेळ होता म्हणून त्यांना मी भेटायला आलो होतो. त्याला अंबादास दानवेने एक ट्विट केलेलं आहे आणि त्यामध्ये तुमच्या फोनमुळं पैसेचा विषय संपलेला आहे आणि पैसे पोलिसांनी सोडले असा आरोप केला. काय माहिती का, माझ्या मतदारसंघामध्ये अफवाचं पीक हे उठवायचा प्रयत्न करतो. सर ते का सध्या काय असतं राजकारण एक राजकारण दुसरं काय सध्या लीडच ती सगळेजण येत आहेत तेच काय सगळेच येते सगळ्या पक्षाचे येत सगळे येत आहेत भेटत आहेत. मला राजकारणापेक्षा आरक्षण महत्त्वाचं आहे. गोरगरिबांसाठी माझ्या समाजाला आरक्षण पाहिजे की माझ्यासाठी ती सगळ्यात मोठं माझं ध्येय काय असतं बघा. तिथल्याला गोरगरीब दुःखात असणारा लेकरा बाळांचा आक्रोश असणारा हा गरीब मराठा समाज त्यांना आरक्षणाची खूप आवश्यकता आणि सत्तेत कोणीही आलं तरी मला आणि माझ्या समाजाला लढावं लागलं. त्यामुळे आम्ही आमची सामूहिक आमरण उपोषणाची तयारी करतोय. घराघरातून येऊन एकदाचा टोपला पाडायचा, सगळ्यांनी एकदाच लढायचं. मराठ्यांनी एकाच ठिकाणी एकाच वेळेस एकदा. या ठिकाणी संजय शिरसाट सुद्धा येऊन भेटलेत आणि ते म्हणले महायुतीचं सरकार येईल आणि तुमच्यासोबत भेट झाली, पण आरक्षणाबद्दल काही चर्चा झाली का? ते म्हणतात महायुती सरकार येईल त्याबद्दल. आता आल्यावर ना आल्यावरच ना आता तोच विषय झाला ना. मग ते हे बघा भेटीत फरक. आता ते त्यांचा राजकीय शब्द आहे, त्याला मी काय करू. राजकीय शब्द आहे तो राजकीय शब्द म्हणते. ते म्हणतात आमचं येईन, हे म्हणतात आमचं येईन. तुमचं दोघाचं येईन, आमचं गावात येतं आरक्षण. ते म्हणतात आमचं येणार आहे, हे म्हणतात आमचं येणार आहे. तुमचं कोणाचं तरी येईल, नाही तर तुम्ही 6 जण मिळून सरकार करता त्याची अडचण नाही, त्याची काही अडचण नाही. आमचं आरक्षणाचं काय 42 वर्ष गेले ना. अण्णासाहेब पाटलाचं बलिदान गेलं, अण्णासाहेब जावळे पाटलाचं गेलं, मेटे साहेबाचं गेलं, वडजे साहेबांचं गेलं. आज 450 पेक्षा जास्त माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं बलिदान गेलं. हे 450 पोरांचं बलिदान माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यांचं स्वप्न साकार करणं माझी जबाबदारी. कारण स्वतःचे कुटुंब उघड्यावर पडले 450 पोरांचे. जेवढे बलिदान महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी गेले त्यांच्या घरातला आक्रोश नाही बघूच वाटत नाही. त्यांचे संसार उघड्यावर पडले ते आमच्यासाठी लय महत्त्वाचं आहे. त्यांचं स्वप्न साकार करणं आमच्यासाठी लय महत्त्वाचं आहे. खरे बलिदान ही आहे. 450 पोरं हे मी नाही वाया जाणार. माझ्या गरीबाला लय आशा आहे आरक्षणाची.